नमस्ते सगळ्यांना, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे। तर आज ट्राय करूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुंदर अशी पानांची फुलांची डिझाइन। अगदी सोप्या पद्धतीची ही डिझाइन आहे। तर जिलेबीचा आकार देऊन घ्यायचा आणि जास्वंदीच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या, त्याच्यावरती अजून एक लाईन जास्वंदाच्याच पाकळ्या बनवून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून ह्याला गुलाबाच्या फुलाप्रमाणे आकार येईल। खूप सोप्या पद्धतीचं गुलाबाचं फूल हे तयार होते बघा। तर हातावरती स्पेस देऊन तुम्ही ही फुले बनवू शकता। आता ही 3 फुले मी काढलेली आहेत। ही फुले काढून झाली का आपल्याला पानांची तयारी करायची आहे। तर पाने काढायची म्हटलं तर इथं मी डार्क किंवा वेगळ्या पद्धतीची पानं न काढता मी शेडिंगची पाने काढलेली आहेत। तर मध्ये 2 लाइनिंग करून घेऊन बाकी पानांचा आकार दिला आहे आणि नंतर त्याला छोट्या पातळ सेम लाईन्सनी त्याला शेडिंग देऊन घेतलेले आहे। खूप सुंदर अशा पद्धतीची पाने तयार होतात। 2-3 पाने जसा की तुमचा स्पेस हातावरती उरतो त्या पद्धतीने तुम्ही पाने बनवून घेऊ शकता। शेडिंगमुळे खूप सुंदर दिसतात ही पाने। आणि फुलांना पण आपल्याला शेडिंग करायचे आहे। शेडिंग फुलांच्या आणि पानांच्या डिझाईनमध्ये शेडिंग खूप महत्त्वाचे आहे। शेडिंगमुळे फुलं खूप उठावदार आणि सुंदर दिसतात। तर शेडिंगची प्रॅक्टिस तुम्ही कागदावरती पण करू शकता। खूप प्रॅक्टिसने खूप सुंदर प्रकारचे शेडिंग तुम्ही शिकू शकता। तर आता पाने काढून झालेले आहेत। आता आपल्याला बोटावरची डिझाईनसुद्धा कवर करायची आहे। तर जशी तुम्ही हातावरती डिझाईन काढता बऱ्यापैकी त्याच पद्धतीची डिझाईन जर तुम्ही बोटावर काढली तर मेहंदी डिझाईनचं एक वेगळं कॉम्बिनेशन जमून जातं आणि खूप सुंदर अशी डिझाईन दिसते। जशी फुलं आपण तळहातावर काढली आहेत तशाच प्रकारची छोटी फुले आपण बोटावरती काढून घ्यायची आहेत आणि त्यांनासुद्धा आपण शेडिंग करायचे आहे। डार्क अंडरलाईन करून घ्यायचे, डबल अंडरलाईन। अशा प्रकारे तुम्ही चारही बोटावरती फुलांचे डिझाईन कवर करून घेऊ शकता। शेडिंग देऊन अंडरलाईन करून घ्यायचे आहेत। मराठी भाषेतील साध्या आणि सोप्या मेहंदी डिझाईनसाठी आणि मेहंदीच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा। खूप सोपे असे मेहंदी ट्युटोरियल मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते। तर आपली शेडिंग आणि छोटी फुले तयार झालेली आहेत। आता आपल्याला फुलांना फक्त शेडिंग देऊन घ्यायचे आहे। शेडिंग हा फुलांच्या मेहंदीमधील खूपच महत्त्वाचा भाग आहे। खूप सुंदर अशी उठावदार फुले दिसतात। तर बाहेरच्या पाकळ्यांना आपल्याला बाहेरून शेडिंग देऊन घ्यायचे, तर आतील पाकळ्यांना आपण आतून आणि थोडीशी शेडिंग देऊन घ्यायचे। आता शेडिंग झाली की आपल्याला फुलांना आणि पानांना डार्क अंडरलाईन करायचे, जेणेकरून बाहेरील भाग उठावदार दिसेल, पाण्याने फुले जोडली गेलेली दिसतील आणि खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार होईल। तर आपल्याला डार्क अंडरलाईन करून घ्यायचे। ज्यावेळेस आपण डिझाईन काढतो त्यावेळेस आपल्याला फेंटच डिझाईन बनवून घ्यावी लागते, जेणेकरून चुकली तर आपण ती ॲडजस्ट करू शकतो। नंतर आतली शेडिंग किंवा डिझाईन कवर झाल्यानंतर आपण त्या डिझाईनला बाहेरून अंडरलाईन करू शकतो। आता अंडरलाईन पानांची फुलांची झाल्यानंतर मध्ये जो स्पेस उरत आहे तर तिथं आपण दुसरी काय डिझाईन न काढता आपण नॉर्मली डॉट्स देऊन घ्यायचे आहेत। आता मध्ये जो स्पेस उरला आहे तिथं आपल्याला डॉट्सची डिझाईन कवर करून घ्यायचे। डॉट्स देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मेहंदीचा फायनल लुक किती सुंदर आहे। सोप्या आणि साध्या पद्धतीत खूप सुंदर अशी मेहंदी तयार झालेली आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।